महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई देवी तुळजाभवानी ज्या मातेच्या कुशीमध्ये या स्वराज्याचं देखणं स्वप्न रुजलं आणि वाढलं, ते असं या जगातील सर्वात पवित्र मातृत्व राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्याचे दुसरे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक साहेब, ज्यांनी शिक्षणाची गंगा घराघरापर्यंत पोहोचवली, चूल व मूल या तत्वापर्यंत असलेल्या आमच्या माया मावल्यांना देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत ज्यांनी पोहोचवलं, अशा शिक्षणाच्या जननी सावित्रीबाई महात्मा ज्योतिराव फुले या सर्व महापुरुषांना मी या ठिकाणी प्रथमतः नतमस्तक होतो। आज आपण सर्वजण आपल्या या उकळी सुकळी गावामध्ये शेतकरी परिवर्तन एल्गार सभेच्या माध्यमातून या ठिकाणी जमलो आहोत आणि आजच्या या सभेचे प्रमुख आकर्षण म्हणजे आपले सर्वांचे लाडके नेते सन्माननीय रविकांतजी तुपकर साहेब, हे गेल्या 20 वर्षापासून आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून त्या ठिकाणी अहोरात्र आपल्या शेतकऱ्यांसाठी लढत आहे। ज्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं व दुधाचं आंदोलन पेटायचं, शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरायचे, जाळपोळ व्हायची, तोडफोड व्हायची आणि सरकारला ऊसाच्या आणि दुधाच्या प्रश्नावर ज्या ठिकाणी सरकारला गुडघे टेकण्यास शेतकऱ्यांना भाग पाडायचं, असं त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन व्हायचं। तेच आंदोलन आपल्या विदर्भाच्या धर्तीवर आपल्या कापसाच्या व सोयाबीनच्या भावासाठी या विदर्भ व मराठवाड्यामध्ये ज्यांनी हे आंदोलन उभं केलं, असे आपले सर्वांचे नेते म्हणजे आदरणीय रविकांत तुपकर साहेब गेल्या कित्येक वर्षापासून आपल्या कापसाच्या व सोयाबीनच्या भावासाठी या महाराष्ट्रातील एकही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी एक चकार शब्द सुद्धा काढायला तयार नाही। या महाराष्ट्रामध्ये फक्त रविकांत भाऊ तुपकरच एक असं नाव आहे जे शेतकऱ्यांच्या कापसाच्या सोयाबीनच्या भावासाठी, दुष्काळाच्या अतिवृष्टीच्या मदतीसाठी आपल्या जीवावर बेतल अशा प्रकारची भाऊ आंदोलन करतात। हे मी गेल्या 6 वर्षापासून भाऊ सोबत आहे, मी त्या ठिकाणी पाहत आहे। भावांनो, आपल्याला दरवर्षी कापसाच्या सोयाबीनच्या भावासाठी रस्त्यावर उतरावं लागतं, भाऊला आपल्या जीवावर बेतल अशा प्रकारची आंदोलन करायला लागतात। आपण पाहिलं असेल गेल्या मागच्या 2 वर्षापूर्वी भाऊंनी त्या ठिकाणी कापसाच्या सोयाबीनच्या भावासाठी बुलढाण्याला एल्गार मोर्चा काढला होता। एल्गार मोर्चाची सरकारनं दखल घेतली नाही। त्याच्यानंतर भाऊनं नागपूर येथील संविधान चौकामध्ये उपोषणाला सुरुवात केली। त्यावेळेस लॉकडाऊनच्या नावाखाली नागपूर पोलिसांनी भाऊंना अटक करून बुलढाण्यामध्ये त्यांच्या घरी आणून सोडलं। पण भाऊंना सांगितलं की जोपर्यंत कापसाला व सोयाबीनला भाव भेटत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कण सुद्धा खाणार नाही। आणि भाऊंनी त्यांच्या घराच्या दारापुढे त्या ठिकाणी उपोषण सुरू ठेवलं। अरे, आपल्या माय बापाच्या घामाच्या दामासाठी हा नेता त्या ठिकाणी 4-5 दिवस त्या ठिकाणी भाऊ कळकळ उपाशी होते। जेव्हा भाऊची तब्येत खालावली तेव्हा भाऊवर आमच्यासारखे प्रेम करणारे महाराष्ट्रातील कित्येक शेतकऱ्यांचे पोरं रस्त्यावर उतरले। कुठे पोलिसांच्या गाड्या फुटल्या, कुठे एसटी बसेसवर तोडफोड झाली। महाराष्ट्रातील सर्व शेतकरी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरले। तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी डॉक्टर शिंगणे साहेबांच्या मध्यस्थीने भाऊला त्या ठिकाणी चर्चेला आमंत्रण दिलं व त्यावेळी आपण सोयाबीनला 4-5 हजार रुपये व कापसाला 12 हजार रुपयापर्यंत भाव मिळवून घेतला। हे झालं 2 वर्षापूर्वीच। आणि मागच्या वर्षी सुद्धा भाऊने अशाच प्रकारचा एल्गार मोर्चा काढला, सरकारने दखल घेतली नाही। त्याच्यानंतर भाऊने सांगितलं जर या सरकारला आमचं शेतकऱ्यांचं जगणं मान्य नसेल तर आम्ही मंत्रालयाजवळील अरबी समुद्रामध्ये त्या ठिकाणी आत्मदहन करतो। आणि भाऊ हजारो शेतकऱ्यांचा ताफा घेऊन मुंबईच्या दिशेने चालत गेले। तेव्हा सरकारच्या पायाखालची जमीन आदरली। शेतकऱ्यांचा ताफा हा अहमदनगर पर्यंत असताना भाऊला त्या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला आणि त्यांनी भाऊंना सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्याविषयी सह्याद्री अतिथीगृहावर उद्या बैठक लावतो, तुम्ही तुमचे शेतकरी परत पाठवा आणि तुम्ही एकटे चर्चेसाठी समोर या। पण भाऊंनी सांगितलं जर चर्चेत सकारात्मक निर्णय झाले नाही तर आम्ही जलसमाधी आंदोलन करणार म्हणजे करणार। आणि भाऊ सर्व शेतकऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी मुंबईमध्ये रात्री 3 वाजता पोहोचले। सकाळी 10 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत भाऊची बैठक झाली। सरकारच्या वतीने फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मकता दाखवली, पण दिलेला शब्द सरकारने पाळला नाही। त्यांनी सांगितलं होतं आम्ही सोयाबीनच्या आयात निर्यातच्या धोरणामध्ये बदल करू,
जेणेकरून शेतकऱ्यांच्या कापसाला व सोयाबीनला भाव भेटेल, पण सरकारने दिलेले शब्द पाळला नाही आणि आपल्या सोयाबीनला कापसाला मागच्या वर्षी भाव भेटला नाही. पण एक सांगतो, कापसाच्या आणि सोयाबीनच्या भावात जरी सरकारनं आपल्याला त्या ठिकाणी फसवलं असलं, पण मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यातीलच काही गावामध्ये अक्षरशः 10-10, 20-20 लाख रुपये पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात फक्त भाऊमुळे जमा झाली. पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी शेतकऱ्यांना 1 रुपया द्यायला तयार नव्हत्या, कारण जे सरकारमध्ये बसले जे मंत्री लोक आहे, जे आमदार खासदार आहे, त्यांच्या आणि या पीक विमा कंपन्यांच्या हातून साठेलोटे या लोकांच्या घरी आंध्रातून पेट्या जातात. त्याच्यामुळे ते आपल्या प्रश्नावर एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाही. मागच्या वर्षी जो काही विमा आपल्याला भेटला तो फक्त भाऊच्या आंदोलनामुळे भेटला आणि मागच्या वर्षी जी त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, त्या अतिवृष्टीमध्ये एक सततच्या पावसाचा भाऊच्या मागणीमुळे एक नवीन नियम त्या ठिकाणी सरकारने घेतला आणि सततच्या पावसाची आपल्याला दिवाळीच्या टायमाला नुकसान भरपाई भेटलेली आहे. रविकांत भाऊ तुपकर हे गेल्या कित्येक वर्षापासून आपल्यासाठी लढत आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी जेव्हा सरकारला भाऊने परत अल्टिमेटम दिला की तुम्ही कापसाच्या व सोयाबीनच्या भावावरती त्या ठिकाणी काहीतरी आतापर्यंत तोडगा काढा, पण सरकारनं तोडगा काढला नाही, तेव्हा भाऊनं बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावरती डिझेल घेतलं. त्यावेळेस सरकारमधील बसलेल्या लोकांच्या सांगण्यावरून आणि या महाराष्ट्रामधील जे मुख्यमंत्री आहे, विशेष करून गुलाबराव पाटील साहेबांची शेतकऱ्यावर जास्त कृपा आहे. गुलाबराव पाटील त्यावेळेस आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यानं पोलिसांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या आमच्यासारख्या कित्येक शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला. भाऊवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले आणि भाऊंना त्या ठिकाणी तुरुंगात टाकलं. भाऊ 4-5 दिवस त्या ठिकाणी आपल्या शेतकऱ्यांसाठी जेलमध्ये सुद्धा गेले. तरी मी तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो की हे जे त्या ठिकाणी कापसाच्या सोयाबीनचे जे आयात निर्यातीचे धोरण असतात, कापसाच्या सोयाबीनचे भाववाढीचे त्या ठिकाणी जे धोरण ठरवले जातात, ते धोरण हे दिल्लीच्या सभागृहामध्ये संसदेमध्ये घडत असतात. त्या संसदेमध्ये एकतरी शेतकऱ्यांचा असा खासदार पाहिजे की तो शेतकऱ्यांच्या कापसाच्या व सोयाबीनच्या प्रश्नावर त्या ठिकाणी बोलला पाहिजे. पण आपला विदर्भ मराठवाड्यातील आपल्या कापूस सोयाबीन पट्ट्यातील शेतकऱ्यांचं एक दुर्दैव आहे, जसं पश्चिम महाराष्ट्रातील आमदार खासदार त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पक्षभेद मतभेद सर्व बाजूला ठेवून ऊसाच्या व दुधाच्या प्रश्नावर बोलतात, तसा आपला एकही लोकप्रतिनिधी कापसाच्या व सोयाबीनच्या प्रश्नावर बोलत नाही. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांची एक वेळ अशी आलेली आहे की कापसाच्या व सोयाबीनच्या प्रश्नावर बोलणारा दिल्लीच्या संसदेमध्ये एकतरी असा शेतकऱ्यांचा वाघ असला पाहिजे की जो कापसाच्या आणि सोयाबीनच्या प्रश्नावर केंद्र सरकारला गुडघे टेकण्यास भाग पाडन. त्यासाठी भाऊ सारखा एक शेतकऱ्यांचा लढवय्या, शेतकऱ्यांचा वाघ आपल्याला त्या ठिकाणी दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवायचा आहे. तरी मी भाऊला या ठिकाणी विनंती करतो की भाऊ, रस्त्यावरची लढाई आता बस झाली. आता आपण त्या ठिकाणी दिल्लीतले जे मंत्री आहे, जर तुम्हाला सांगतो भाऊ जर खासदार झाले ना तर मोदील बिन कापसाच्या सोयाबीनच्या प्रश्नावर झोप्यावर देणार नाही, त्याला भावच द्यायला लागेल. आपल्याला फक्त काय करायचं तर फक्त भाऊच्या पाठीशी उभं राहायचं आणि मतपेटीतून त्या ठिकाणी भाऊला आपल्याला दिल्लीत पाठवायचं. तुम्हाला कोणी काही आमिष देईन काही करण, पण आपल्याला जसं आज तुम्ही या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येत जमले, तुमच्याकडे कोणी आलं पैसे द्यायचे घ्या, फक्त काम भाऊचं करा, ही मी तुम्हाला विनंती करतो. बोलण्यासारखं बरंच आहे, पण या ठिकाणी कार्यक्रमाला पहिलेच वेळ झाला आणि बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणी भाषण करणार आहे. तरी मी माझे 2 शब्द थांबवतो. जय जवान जय किसान.